काय बोलतात नाही गावचं तर नाही गावचं, पण ती बोलते तिथे तोंड बंद करू शकणार तिथे झगडे करणे तिच्या विरोधी काय बोलणे हिंमत नाही. मला कसं अडवणार? मी जाणार म्हणजे जाणार. मी हे बघा शांत आहे कसं आहे मेन काय आपण लोकली रिक्वेस्ट करतो ना शॉर्ट घ्यायचं ते आपला त्यांनी काय बोललं ना आणि ते रेकॉर्ड नाही आलं ना ते ओळख थोडंफार यांनी केलं. महेश मागे प्रॉब्लेम होऊ नये म्हणूनच मी म्हणतो की मला फक्त तुझे जाऊ दे, फाद्या पडू दे, परत येऊ दे. मी जाणार म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की साहेब जाऊ देऊ नका कोणाला, असं उलट सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की जे झालं ते चुकीचं झालं. आता सुप्रीम कोर्ट बघतो म्हणजे आम्ही असं होतं की आम्ही एका बंडला सुप्रीम कोर्ट काय असं म्हणणार का मला की तुम्ही तुम्हाला कुठेही जाण्याचं प्रार्थना करण्याचं. आम्ही नागपूरलाही जाऊन आलो. नागपूरला साहेबांनी त्या सगळ्या 6 स्पॉटला भेट दिली आम्ही नागपूरला. कमिशनरने आम्हाला परिषद पहिल्यांदा कमिशनर असं म्हणायला नाही असं तू करता येणार नाही, पण नंतर मी त्यांना समजावून सांगितलं ते म्हणाले ठीक आहे जा तुम्ही. आणि पोलीस असल्यावर कोण काय करतं. आणि मी प्रेस इथे बोलणारच नाही, माझा स्वभाव नाही. मी इथे नाही मी फक्त 5 लोकच सोडा इथे त्या स्पॉटला जाऊन परत येणार. आणि ब्रेसची मी इथे तिथे बोलण्याचा प्रश्न येत नाही. मी रेस्ट हाऊसला बोलेन का. हॅलो आम्हाला तिथे तुम्ही आम्हाला मैथावर कोणाच्या जायला थांबवणार का? तो आमचा हक्क आहे आणि आम्हाला जाऊ द्या. तुम्ही टेक 10 पोलीस ऑफिसर but I will offer our respect and come back. मी तिथे त्या स्पॉटला जाणार, तिथे पाहणार आणि येणार. मी प्रेसला इथे बोलणार नाही. माझा स्वभाव नाही भडकवणार. मी शांतता निर्माण करण्याचं काम. पण तिथे तुम्ही मला जाऊच देणार नाही असं कसं चालेल? तो तुमचा प्रश्न आहे. त्यांना सोडायचं की नाही सोडायचं ते जर भडकवणार तर सोडू नका. मी भडकवणार नाही ना. माझ्यावर विश्वास आहे का? कुठे तिथे कुठे असणार आहे? मग तुम्ही असणार ना त्यावेळेला. गडबड कशी काय? गडबड केली तर त्यांना पकडा. सर त्यावेळेस जावं लागेल की नाही त्याला. आता नाही सोडलं तर इथे साहेब आंदोलन करतील, म्हणजे ते जास्त प्रॉब्लेम होईल. हे लक्षात ठेवा. मग ते आंदोलन इतकं होईल की ते टीव्हीवर गाजेल, सीएम पर्यंत जाईल. आता शांतता आम्ही जाऊन आलो ना, काही होणार नाही. घोषणा सुद्धा देणार आणि आता जर सोडलं नाही तर मग घोषणा त्यांना समजावून सांगा. मला ते राहणार आणि शांततेने परत We will offer our respect. हा To our state. आंदोलन होईल आमचं इथे. आम्ही बसतो इथे. ते मला म्हणतात मी सोडून. मग आम्हाला अरेस्ट करा. मग अरेस्ट करा ना. असं अरेस्ट करा साहेबांना. अरेस्ट करा नाही. मग अरेस्ट करा साहेब. आम्ही
तुम्ही साहेबांना बोला म्हणून काही प्रॉब्लेम नाही आणि मी इथे पैसे देणार नाही मला माहिती आहे काय प्रेस कशी व्यक्त होते प्रार्थना करणार होतो पात्या पडणार माझा एकच उद्देश होता मी त्यांना असं म्हणालो होतो फक्त 10 लोकांना जाऊ द्या तुम्ही मी घोषणा सुद्धा दिली नाही अजूनही मी घोषणा दिलेली नाही बघा मी संघर्ष करतो तो फार जीवतोड करतो परत त्या दर्गेला मी संघर्ष करण्यासाठी आलो नाही त्या दर्गेला न्यायालयाने अनधिकृत ठरवलेलं होतं आणि काढण्याचे आदेश दिलेले होते न्यायालयाने अनधिकृत ठरवलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये अजून ते प्रकरण सुप्रीम आहे कोर्टाने फेटाळलं काल आणि तरीही माझं सुप्रीम कोर्टाने म्हणणं फेटाळलं. 300-350 वर्षाची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होतं म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत एक गोष्ट सांगितली तुम्ही गेलात तर मी इतर लोक जातील म्हणजे इथले आमदार जाणार मग आमदार इथे दंगा करण्याच्या मनस्थितीत असतात मी दंगा शमवण्याच्या मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे मी परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या 10 लोक नाही तर 5 लोकांना जाऊ द्या तर ते म्हणाले नाही मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे पण तिथे दगडफेक झाली होती ना म्हणणं पोलिसांवरती हल्ले झाले त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सापडून आलेले आहे मग पोलिसांनी हे बघा काँग्रेस कुणीही पोलिसांवर दगडफेक केली अनिल असेल बशीर आरोपी आहे मी त्याचं समर्थन करणार नाही मी हिंसेचं समर्थन करत नाही मी गांधीवादी आहे मी काय गोळवळकर गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे लक्षात घ्या तुम्ही माझी भूमिका काय ती लक्षात घ्या मी गांधीवादी आहे मी अहिंसावादी आहे दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही सर महाविकास आघाडीचेच काही लोक त्या ठिकाणी काही लोक पोलिसांना मदत करण्यासाठी गेले आणि त्यांना ज्यांनी अरेस्ट केले त्याच्याबद्दल बशीर आहे त्यांनाच अरेस्ट केले यांनी काही लोक मदत करण्यासाठी गेले मुख्य गोष्ट अशी आहे पोलिसांचं जे म्हणणं आहे की तुम्ही गेल्यावर इतर लोक जे जातील मग तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे माझं चारित्र्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे मी कुठेही दंगे फसाद करणारा माणूस नाही आहे जे दंगे फसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता त्यांचं सगळं ऐकता त्यांच्यामुळेच हे गडबड झालेली आहे दुसरं काही नाही आणि माझं असं म्हणणं आहे इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे ज्या पद्धतीने त्या बोलतात म्हणजे तिथे दर्गा सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडगं म्हणतात ते पहिल्यांदा चूक आहे थडगं आणि दर्गामध्ये फरक आहे ते थडगी काढणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असं म्हणणाऱ्यांना तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाली काढलेला आहे रद्द केलेली आहे त्यानंतर आपण आज भेट देत आहात याचं काय नेमकं प्रयोजन होतं असं आहे नेमकं काय तेच पाहण्यासाठी मी जात होतो मला तेच पाहू दिलं नाही मी तिथे नारेबाजी केली नाही मी घोषणाबाजी केली नाही मी काही केलेलं नाही मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं आहे ते कारण 300-350 वर्षाची ती दर्गा आहे होती ती तुम्ही अशी उद्ध्वस्त करण्याचं कारण काय नेमकं घडलं इथे हिंदू मुसलमानांचं ऐक्य आहे आणि दर्गेवर तिथे 2